होळीला जसं की मी माझ्या रिलेटिव्हच्या घरी स्टे करत होती, ते सकाळी नाश्ता करून निघाली मी कल्याणला जायला. तर आधी मला जायचं होतं कसाऱ्याला, त्यासाठी मला घ्यायची होती टॅक्सी, बट मला टॅक्सी नाही भेटली हायवेवरून, म्हणून मी घेतला टेम्पो. टेम्पो आला, टेम्पो पण तिकडेच चाललं होतं कसाऱ्याला, तर मी टेम्पो घेतला. म्हटलं चल यार आज कुछ तो ॲडव्हेंचरस हो जाय, टेम्पोमध्ये ट्रॅव्हल करते, मला पण मजा येईल आणि थोडं फन असेल. तर मी बसून गेली टेम्पोमध्ये. अजून अजून पण लोक होते, मी पण होती, मस्त बसली आणि किती मस्त झालं यार गाईज प्रवास. कधी कधी आहे ना आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघून आहे ना टेम्पोचा ट्रॅव्हल केला पाहिजे खरंच. मीन्स असंच एकटं कुठे पण जायला मस्तपैकी टेम्पोमध्ये बसून घ्यायचं, कोणत्या पण चालत्या टेम्पोमध्ये, आणि जायचं. माझ्याकडे ऑप्शन होता टॅक्सीने जायचा, बट मी विचार केला नाही, मला काहीतरी ॲडव्हेंचरस करायचं, सो मी टेम्पोनी चालली गेली. मग कसाऱ्याला पोचताच मी पहिले घेतलं ORS, बिकॉज मला माहिती होतं माझी आता सहनशक्ती बोलतात ना, वीकनेस आता माझ्या पार चढला आहे. मला थोडंसं एनर्जीसाठी ORS मला प्यावंच लागेल. तर मी ORS घेतलं. कसारा स्टेशनवर थोडा वेळ थांबली. थोडा वेळ थांबल्यानंतर माझी ट्रेन आली. तर ट्रेनमध्ये पाणी पीत पीत स्वतःचे फोटोज व्हिडिओ काढत काढत थोडं एक्सप्लोर करत करत सेल्फ एन्जॉय करत करत मी पोचली माझ्या घरी कल्याणला. घरी पोचता पोचताच फ्रेश होऊन माझ्या भावाने माझ्यासाठी आणली होती खिचडी साबुदाण्याची, ती खाल्ली. त्यानंतर माझे पप्पा म्हटले तुला काहीतरी थंड ज्यूस बनवतो प्यायला. माझ्या पप्पाने माझ्या भावाने दोघांनी माझ्यासाठी ज्यूस बनवला, तो पिला मी. आणि मग नंतर गाईज माझ्यामध्ये अजून शक्ती नव्हती उरली, मी खूप जास्त थकली होती, माझी तब्येत पण ठीक नव्हती, म्हणून मी ठरवलं मी झोपेल आणि आजचा व्लॉग इथेच थांबवेल. आणि हा व्लॉग तर आता मला रेस्टची गरज आहे हे मला समजलं आहे. तेव्हा जाऊन समजेल की मला काय प्रॉब्लेम होते माझ्या बॉडीमध्ये. सो मी संध्याकाळी डॉक्टरकडे पण जाणार आहे. सो मी आता झोपते, रेस्ट करते. तर भेटूया आपण आपल्या उद्याच्या व्लॉगमध्ये, त्यामध्ये मी तुम्हाला माझी बॅक स्टोरी सांगणार आहे. तो व्लॉग ह्याच व्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. सो हाय गाइस, आप सब लोग कैसे हो? आई होप आप सब लोग ठीक ही होंगे। तो आज हमारा है कॉफी पे चर्चे का दिन। तो मैं हूँ यहाँ पे और मेरी कॉफी है यहाँ पे, जो मैंने अभी अभी बनाई है कोल्ड कॉफी अपने हाथों से, बिकॉज आई एम हैविंग अ बैड डे। तो गाइस मैं कल ही आई हूँ इवेंट से, जो मेरे 4 दिन का इवेंट था। तो मैं कल ही आई हूँ इवेंट से, एंड मैं आपको इसकी बैक स्टोरी बताने के लिए बहुत ज्यादा उत्सुक हूँ। मला तुम्हाला सांगायचं आहे याची बॅक स्टोरी, इव्हेंटची बॅक स्टोरी काय होती. तर गाईज ज्या दिवशी मला इव्हेंटला जायचं होतं ना सकाळी, त्याच दिवशी मला थोडी माझी तब्येत अशी वीक वाटली आणि माझी मम्मी पप्पाने मला सजेस्ट केलं की तू नको जाऊ इव्हेंटला. बट बॅकआउट मी करू शकत नव्हती, बिकॉज मी जास्त करून इव्हेंटचा बॅकआउट नाही करतो, पण मला खूप जास्त तब्येत खराब नव्हतो म्हणून. तो मी नाही केलं इव्हेंटला बॅकआउट. आणि मला तिकडे गेल्यावर पण म्हणजे मला असं तिकडे गेल्यावर डायरेक्ट मी दुसऱ्या इव्हेंटला गेली. तुम्ही बघितलं असेल माझे ब्लॉग. महाबळेश्वरला गेली, ट्रॅव्हलिंग झाली, हे झालं, 2 दिवस काम, उभं राहणं वगैरे, त्यांनी माझा प्रॉब्लेम अजून थोडासा वाढला होता. तर मी तर रिअलाइज नाही केलं. माझ्या डोक्यात काय होतं माहिती, माझ्या रोज असं माझ्या डोक्यात नाही सुद्धी, तुला तब्येत बिघडली म्हणून काय झालं, पण तुला करायचा इव्हेंट, तू करू नशी तू इव्हेंट, असं माझ्या डोक्यात होतं की मला इव्हेंट करायचं. मला बस 4 दिवस कशी तरी काढायचे, मला कसं पण 4 दिवस इव्हेंट करायचं, नंतर मी डॉक्टरकडे जाईल. तर मी माझ्या बॉडीला काही फोर्स केलं इव्हेंट करायला. मेडिसिन घेऊन, ORS पिऊन, तुम्ही बघितलं असेल ORS पिऊन मी माझ्या बॉडीला फोर्स केलं लिटरली. म्हणजे खरं तर माझी हालत नव्हती, तरी पण मी रोज उठून रेडी व्हायची, म्हणजे नाही आज मला इव्हेंट करायचं आहे, आज माझ्या मी ताकद आली पाहिजे. माझ्या बहिणीकडे पण मी 2 दिवस होते, तेव्हा पण माझी म्हणजे असं मला वाटत नव्हतं शूट करतो, तरी पण मी शूट केलं, बिकॉज मला काही ना काही कंटेंट द्यायचा होता. तेव्हा मी रील शूट केली खूप एनर्जेटिकली. मैं तो होगा असं बोलत बोलत मी ते 2-3 दिवस मी तिथं एक हप्ता कस तरी करून काढला गाईज. आणि लास्ट इव्हेंटला खूप जास्त घाण हालत झाली, बिकॉज तिकडे खूप काम होतं आणि सतत माझं उभं राहणं. माहिती काय तुम्हाला माझ्याकडे बघून म्हणजे ब्लॉग बघून असं वाटणार नाही का ह्या मुलीला खरंच काही होत, पण असे काही मुली आहेच, बट काही होतं. बट ते एवढे की तुम्हाला सांगून सांगून किती सांगायचं, खूप काही आहे माझ्याकडे सांगायला. तुम्हाला सांगून मी कितीच सांगू. तर काय नाही, पाठच्या इव्हेंटला माझी तब्येत बिघडलीच होती, तरी पण मी ORS वगैरे पण खूप कंट्रोल केलं, काम केलं. आणि उन्हामुळे अजून जास्त मला त्रास होत होता लिटरली. काय मला ना उभं राहायची पण शक्ती नव्हती, माझे बोलते ना पाय वगैरे सुजले होते, मला उभं राहायची पण शक्ती नव्हती. मी एवढी म्हणजे आजारी होती, तरी पण मी ते इव्हेंट केलं आणि कशी तशी करून मी काल घरी आली. घरी आल्यानंतर मी स्वतःला रिलॅक्स केलं. जेव्हा मी एक झोप काढली तेव्हा मला समजलं की माझ्या बॉडीमध्ये काय काय इश्यू होते, प्रॉब्लेम होते. तेव्हा मी जाऊन डॉक्टरकडे गेली आणि बघा नतीजा येता, जर मी आधी केअर घेतला असतं तर मला कदाचित तेवढी तब्येत माझी खराब नसती झाली, तर मी आधीच थोडंसं केअर घेतलं असतं. तर बट डॉक्टरने आता मला बोलले थोडं रेस्ट करायला, बेड रेस्ट. म्हणजे मी आता जास्त बोलतात ना पुढे जाऊ शकत नाही, ट्रॅव्हलिंग नाही, काय ना, मला रेस्ट करणं आता इम्पॉर्टंट आहे ना. जो मला प्रॉब्लेम झाला तो अजून वाढेल. तो हा माझा एक्सपिरियन्स भेटलाय मला. बट गाईज यू नो वॉट, ह्या महिन्यामध्ये 2च इव्हेंट होते आणि आता अजून एक इव्हेंट आहे उद्याचा, बट मी करू शकत नाही, बिकॉज मला माहिती माझ्या हेल्थला अजून फोर्स नाही करू शकत, सो मी नाही करत आहे. बट मी केलं ते पण मला चुकी वाटली. बट काय करू यार, इव्हेंट नव्हते, 2 इव्हेंट आले, केले, सीझन ऑफ होत चाललाय, तर मी बोलली थोड्या करून देऊ इव्हेंट. पण माझं पण नशीब बघा ना तुम्ही, जेव्हा इव्हेंट आले त्याच दिवशी मला आजारी पडायचं होतं. म्हणजे मला नाही माहिती कुठून हे नशीब घेऊन आली आहे, बट जेव्हा इव्हेंट आला ना मला तेव्हाच आजारी पडायचं असतं.
पण हे नेहमी होतं माझ्यासोबत. मग सगळेजण बोलले इव्हेंटला, तू कशाला आलीस, कशाला तुझी एवढी तब्येत ठीक नव्हती, तू कशाला आलीस. तुम्ही मला माहिती तुम्हाला समजते का नाही, बट तुम्ही माझा फेस बघू शकतात असा दिसतोय आता पण. ठीक आहे. तर मी जेव्हा काल आली, तर मी काल दुपारी शूटिंग बंद करून टाकली, बिकॉज संध्याकाळी डॉक्टरकडे वगैरे गेली. तेव्हापासून मी काही शूट नाही केलं. मग आज मी शूट करत आहे. तुम्हाला ही बॅक स्टोरी माझी सांगायला. आज पण मी दिवसभर रेस्टच केलाय. मला बाहेर जायचं होतं, मूवीला जायचं होतं. मला खूप मन होतं मी एकटी कुठेतरी जाऊ, मूवीला किंवा कॉफीला किंवा कुठेतरी बाहेर. बट मला रेस्ट करायला सांगितलं, मी कुठे जाऊ नाही शकली. सो म्हटलं की लेट शेअर द बॅक स्टोरी. तर ही आहे बॅक स्टोरी. तर गाईज, कधी कधी आहे ना, आपली बॉडी जेव्हा सिम्टम्स देते आपल्याला ऐकायचं असतं. त्यानंतर काय होऊन तुम्हाला रेस्ट करावं लागेल असं होतं. मी तुम्हाला एक गोष्ट आधी पण सांगितली होती, बट ती मीच फॉलो नाही केली, बिकॉज मला वाटलं 2 इव्हेंट आले करून घेऊ. बट तुम्ही करा फॉलो वाईज, कारण की मला हेल्थ इज इम्पॉर्टंट. हेल्थ इज इम्पॉर्टंट, आय नो. आणि तरी पण ब्लॉग्स तर आपण बनवू. बस मी तरी पण ब्लॉग्स बनवले, पोस्टिंग केली. मी युट्यूबची एकदा पण भले मी इंस्टाग्रामची पोस्टिंग मिस केली 2 दिवस, युट्यूबची मी मिस नाही केली. युट्यूबची मी मिस करू पण शकत नाही. सो मी काही ना काही टाकते युट्यूबला. सो आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. भले कोण ना बोलते पण आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. मी केले, पण जे पण झालं ते चांगलंच झालं. आता मी थोडी रेस्ट करेल, थोडे ब्लॉग्स आज आज दिवसभरात मी काय ब्लॉग नाही बनवला. तो कालचा मी ब्लॉग होता बनवला जो माझा ट्रॅव्हलिंगचा येताना, तो आणि आजचा ब्लॉग मी असा ऍड करून ब्लॉग मी आजच नाही उद्या उद्या पोस्ट करून टाकेल तो ब्लॉग. मी तुम्हाला येऊन जाईल तो ब्लॉग उद्या. सो गाईज, ही होती माझी बॅक स्टोरी गाईज. बट हा, मला एवढं समजलं की जर आपण ठरवलं ना या हेल्थमध्ये आपल्याला करायचं, तर आपण ते करतो. बस ते कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला नंतर फेस करावं लागतात. बट नाही, जर आपल्या मनाने ठरवलं ना की आपल्याला हे टास्क कम्प्लीट करायचं, ते हे करायचं, तर आपण करू शकतो. सो बिलीव्ह इन युअर सेल्फ गाईज. तुम्ही खूप, आपण आपली वीक पावर स्ट्रॉंग असते तर आपण काहीही करू शकतो. तर आता मी दिवसभर अशीच पडून होती, आराम करायला सांगितलंय. मग म्हटलं चला आता थोडस कॉफी वगैरे पिऊ. तो कॉफी घेतली प्यायला मी. अँड गाईज, सो मी हा आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच मी थांबवते. बट गाईज, खरंच मी खूप पेन बिअर केले एवढ्या दिवसामध्ये. कसं केलं ते मला पण नाही माहिती, आणि मी ऍक्सेप्ट करू शकत नाही की मी एक हप्ता मी कसा काढला एवढा पेन मध्ये. ते माझ्यासाठी ऍक्सेप्टेबल नाही. बिकॉज मी कधी पण थोडी पण तब्येत खराब झाली तर मी आराम करणं प्रिफर करते. माझ्या बॉडीला मी खूप कमी टाइम फोर्स करते. बट जेव्हा पण मी फोर्स करते माझं काही असं होऊन जातं. सो इट्स बेटर टू म्हणजे बॉडीला फोर्स नाही करना. बट मी वीडियो सब पोस्ट करत राहिलच, बिकॉज मुझे ये करने से कोई नहीं रोक सकता इधर, कोई भी नहीं. चलो guys then, bye bye guys, take care of your health, be healthy, be happy and be safe. जी तू थोड़ा घबरा जा, मेरी आदत नहीं आ जा, तू दे दिए आवाज रे मैं आ जाऊंगी, तोड़ू दुनिया के रीत रे के हार रे के जीत, मन्ने चाहिए तेरी प्रीत मैं निभा जाऊंगी,